हा बघा बघा, आमचं गार्डन आज मस्त ऋतुताईंनी सजवायला काढलेलं आहे आणि दिल गार्डन गार्डन हो गया, इधर बहुत ज्यादा बारिश हो रही है। हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना। पूजा ऋतू ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाओ। तर चला, आता सकाळ झालीये, मॉर्निंग रुटीन आज तुमच्या सोबत आम्ही शेअर करणार आहे। काय काय करतो काय काय नाही सकाळी उठल्यापासून। तसं आज आम्ही उशिरा उठलोय, संडे असल्यावर सगळेच उशिरा उठता। तसं आज आम्ही जवळपास आम्हाला झोपायला 2 वाजले, 1:30 ते 2 वाजले होते। इथलं खालचं आवरतावरच 1:30 वाजले होते। मग वरती गेले, कारण मग सगळेजण घरात सगळ्यांनी घरात जेवण केलं तर फरची वगैरे सगळी खराब झाली होती, भांडी होते घासायला, मग सगळं आवरता करता खूप उशीर होऊन गेला। मग जवळपास आम्ही 2-2:30 वाजता झोपलो। मग सकाळी आमची मॉर्निंग पण उशिरा झाली। चला आता काय काय करतो काय काय तुमच्या सोबत शेअर करतो। पहिले घरातलं आवरून घेतो आणि आज आपल्याला ना बाहेरचं खूप झाड वाढले आमचे, ते पण थोडे क्लिअर करायचे, कारण आज रविवार ना, ताईंना सुट्टी आहे, त्यामुळे मग विचार केला की ते पण करू आज। तर पूर्ण ब्लॉग तुमच्या सोबत आम्ही शेअर करणार आहे, तर ब्लॉग स्किप न करता संपूर्ण बघत राहा, ठीक आहे ना? नाही ठीक आहे भरूनच पे, एवढा भरून नाही तो अर्धाच होईल। अर्धा घे, हिने आठवलंय। आठवते मी ते रोज ग्लास भर होतं बरं का, आज थोडस कमी झालं। ठीक आहे काय नाही। केसर दूध थंड करते ते थोडस, फ्रीज मध्ये ठेव ना। मग नाही जास्त गार असंच ठेवते, 5 मिनिट। तर सकाळी सकाळी मस्त आमचा चहा पाणी झाला होता। मग खालचं आवरायला घेतलं, कारण पावसामुळे खाली खूप घाण होते, तर रोजच ते खालचं आवरायला लागतं। मग मी खालच्या पायऱ्या वगैरे पुसून घेतल्या, नंतर पुसल्या नाही, पहिले झाडून घेतल्या, त्यानंतर खाली पाणी मारलं आणि खाली पण बोरचं पाणी, त्यामुळे मग ते पाणी मारून घेतलं। आणि इकडे बेलाचं झाड आणि अजून याचं झाड लावलेलं आहे आम्ही, काय म्हणतात त्याला, ब्रह्मकमळाचं झाड लावलेलं आहे। तर मग त्याला पण पाणी घालून घेतलं आणि नंतर मग ते पाणी थोडं जास्त झालं होतं खाली, तर मग ते झाडून घेतलं। सर्व आवरल्यानंतर मग मी वरती जाऊन परत पुन्हा मातीचे पाय होता, मग त्यामुळे मग वरती जाऊन पुन्हा किचन आणि बेडरूम वगैरे वरचं सर्व पुसून घेतलं। नंतर हॉल वगैरे सर्व पुसला आणि नंतर मला काहीतरी काम आलं, मग त्यामुळे मग पूजाने जिन्याच्या पायऱ्या पण पुसून घेतल्या। सर्व काम पटापट आवरून घेतलं होतं आम्ही। जवळपास आम्हाला 7 दिवस झाले पाणीच नव्हतं। आणि काल तुम्ही बघितलं, बर्थडे चालू असताना रात्री 10:30 पावणे 11 वाजता पाणी आलेलं आणि चांगलं 12:30-1 पर्यंत पाणी चालू होतं आम्हाला। आणि आमचे भरपूर दिवसांचे कपडे, म्हणजे जवळपास 4-5 दिवसांचे कपडे साचलेले, आता लावतो आम्ही सगळे एकत्र, म्हणजे धुवून निघतील, टेन्शन नाही राहणार कपड्यांचं। कपडे साचले का सगळ्यात मोठं टेन्शन कपड्यांचं राहतं, बिचारा वॉशिंग मशीन टेन्शन आणि बोरचं पण पाणी, आम्हाला बोरचं पाणी आहे तसं आम्हाला, पण मग ना आम्ही बोरचं पाणी मशीनला अजून कनेक्ट नाही केलंय, कारण मग सध्या आहे आमच्याकडे पाणी, म्हणजे येते पाणी लावल्यावर पाणी आल्यावर आम्ही करतो 1 दिवस मशीन चालू। तसं पण आमचं जे मशीन आहे ना, ते 11 किलोचं असल्यामुळे ना आम्ही रोज मशीन लावत नाही। थोडे कपडे साचले का 2 दिवसाचे तर मग मशीन लावतो, कारण मग त्याचा यूज पण होतो। नाहीतर काय होतं, पाणी पण जास्त वापरलं जातं आणि पावडर पण वाया जाते। आणि 7 दिवसांनी पाणी येते आता सध्या तरी, पाऊस जरी चालू तरी पण 7 दिवसांनी पाणी आम्हाला झाले। तर बसतील तेवढ्या याच्यात एवढे कपडे, भरपूर मोठे मशीन आहे आपली। आणि कोणीतरी नाही, एका ताईची कमेंट होती की तुमच्या मशीनचा रिव्ह्यू द्या, तर आमचं मशीन आहे ना खरंच खूप छान आहे, म्हणजे नाही का, त्याच्यात कपडे कसे पण टाकले ना तरी स्वच्छच निघताय, असं थोडा पण डाग नाही राहते त्याला। जीन्स वगैरे व्हाईट कपडे खूप स्वच्छ निघताय। तुम्हाला दाखवू, व्हाईट कपडे धुतल्यावर दाखवतो तुम्हाला। आम्ही मिक्स मध्येच लावतो, असं काही सेपरेट लावत नाही। जसं बघते हा पण आम्ही व्हाईटच इथेच लावलेला आहे, पण तो एकदम छान निघतात व्हाईट कपडे पण। इव्हन जीन्स वगैरे आम्ही मिक्स मध्ये जरी लावलं ना तरी छान निघतात। आणि हे रोजचे डेली यूजचेच कपडे, त्याच्यामुळे मग मिक्स मध्येच लावतो। आणि जर जास्त व्हाईट कपडे असतील तर मग ते वेगळे लावतो, कार्याचे किंवा फॅन्सी असेल ना तर मग ते थोडेसे सेपरेट। आणि कलरचे कपडे वेगळे ठेवायचे, पण डेली यूजचे जे कपडे ना मोस्टली त्यांचा कलर जातच नाही, चांगलं जातं।
चला कपडे तर लावून झाले. नशीब की काल पाणी आलं. एकीकडे बर्थडे चालू, एकीकडे पाणी पण चालू. आम्हाला पाण्याचं टेन्शन नव्हतं कारण आमच्याकडे बोर आहे. हा आणि खाली टाकी पण भरलेली असते, पण मग बाकीच्या लोकांना पण टेन्शन होतं 7 दिवस. पाणी आले आता सगळे बर्थडे सोडून जाता की काय घरी. पण कोणी गेलं नाही. घरी लावून आले होते ना ग, सगळी नळी लावून आले होते, मोटर वगैरे सगळे रेडी करून आले होते, त्यामुळे काय वाटलं नाही एवढं. अजून आहे का? हा हे याच्यात होते साड्या, ते काय करायचं नंतर लावायच्या का साड्या, आणि ते कपडे नंतर लावू. आता एवढं लावून दे. पावडर आणायला लागेल अजून. कम्फर्ट पण घेऊन येते. कम्फर्ट आणि पावडर टाकून दे त्याच्यात, म्हणजे कसं पावसाळ्यात कपड्यांचा वास पण नाही येत. सध्या काय तुम्हाला माहिती, सकाळ संध्याकाळ पाऊस चालतोय. एवढ्या कपड्यांसाठी एवढी पावडर लागते रोज. रोज नाही, जेव्हा कपडे टाकतो तेव्हा. जसे कपडे असतील हा. आणि कम्फर्ट एका साईडली टाकायचं. कम्फर्टची जी आपली पाऊच असतं ना, ते पूर्ण एक पाऊच टाकायचं आणि लावून द्यायचं. लागलं. डन. आणि आमचं ना मशीनचं जे पुढचं डोअर आहे ना ते ब्लॅक आहे, त्याच्यामुळे ना आतले कपडे दिसत नाही आपल्याला, पण मध्ये चालू असतं. तुम्हाला तर दिसणार नाही, आम्हीच दिसतोय त्याच्यात. चला बाकीचं आवरू आता. आम्ही इकडे आवरत होतो तोपर्यंत मम्मी पण देवघरात देवपूजा करत होत्या. त्यानंतर मग आम्ही पण स्वयंपाक वगैरे करून घेतला. त्यानंतर बाहेर गॅलरीत जे झाडं लावले ते पण झाडं आवरायचे होते. बघा बघा आमचं गार्डन आज मस्त ऋतुताईंनी सजवायला काढलेलं आहे. आणि दिल गार्डन गार्डन हो गया, इधर बहुत ज्यादा बारिश हो रही है. हो ना हो ना. एकदम हिरवगार वाटतंय. ते ना असं गबाळ उगतं ना थोडस, फक्त तेवढंच क्लीन करायचंय हे ना. आता व्यवस्थित बांधून किती छान वाटतंय ना, हिरवगार मस्त. सगळे झाड हिरवं आहे, पण काय झालं माहिती का, प्रत्येक झाडात काही ना काही प्रत्येक थोडं थोडं उगलंय. आणि आज सुट्टी, त्याच्यामुळे आज निवांत आहे आम्ही. रोज म्हणायचं आज करू 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 करू. मागच्या रविवारी पण झालं, पण टाईमच नाही भेटला ना. आज पावसात गार्डनिंग करणारे भारी वाटते, पाऊस पण येतोय. आणि चला बघत राहतो मी काय करतोय आम्ही, कसं करतोय. छोटा गॅलरी इथं पूर्ण झाडं लावली होती मी, पण मग प्रियांच्या लग्नाचे सगळे उचलून वरती ठेवून दिलं होते. आता एक पण नाही राहिलंय. आता इतके आहे, इतके आपण क्लीन करू आता मस्त. हे झाड पण किती छान आलंय. कसलं झाड आहे ते? ते नाही का निळे फुलं असतं बघ. हा हा हा. काय बोलतात त्याला? अपराजिता हिंदीत बोलतात, हे मराठीत मला आठवत नाही त्याचं नाव. हा हा हा. ब्ल्यू कलर. कोरफड किती छान आहे. कोरफड पण आली आहे. पाऊस बघा किती वाढला. आणि याच्यात संत्रीचं झाड आलंय बघा. संत्री? हा. मी ना संत्रीच्या बिया होत्या छोट्या छोट्या, त्याच्यात असं टाकून दिलं होतं, म्हटलं आलं तर आलं नाही का. म्हणजे लिंबाच्या झाडासारखंच दिसतं, पण संत्रीच्या बिया टाकलेल्या. दाखवू आपण सगळ्या मावशांना. छोटे आहे अगं पण अजून. पण मग ती कन्फ्युज आहे, लिंबा इतकं संत्री गाडन सारखंच दिसतंय ते. बघू आता काय, पण ते काढून दुसऱ्या कुंडीत लावायला लागणार. खूपच जोरात पाऊस येतोय बघा ना, सगळंच एकदम भारी वाटतंय, पण खूपच पाऊस येतोय. हे झाड किती सुंदर आहे. त्याचं नाव काय आहे? क्रिसमस ट्री. आपण क्रिसमसला डेकोरेशन करू. नाही बाळ आलं का, बाळ आल्यावर आहे ना मस्त ते नाही का शूट करता, बेबी शूट
तसं डेकोरेट करून मस्त बाळाचं शूट करू. तोपर्यंत 1-2 महिन्यात होऊन जाईल बाळ. हा असं पण ऑक्टोबर महिन्यात येणार आहे. हा बाळ ऑक्टोबर मध्ये येईल ना, डिसेंबर मध्ये क्रिसमस हे करता येईल. मला झाडं आणि माती लय आवडते खेळामध्ये. झाडं लावायला पण आवडतात आणि मातीत खेळायला पण आवडतं, झाडं लावायला पण आवडतं. मातीत खेळायला आवडतं. नाही आता तुम्ही बोलला ना मला झाडं. झाडांची माती झाडं पण धुतल्या जाते आपले. माझी आंघोळ चालली आहे. आंघोळ करा आता बसल्या बसल्या. पावसात भिजायला. तुम्ही बघितलं नेमकी झाडांमधलं आवरायला काढलं आणि पाऊस सुरू झाला, पण म्हटलं परत ठेवून दिले तर ते झाडांमधली सर्व माती परत खाली होईल आणि पूर्ण लाल चिखल होतो. त्यामुळे मग ते आवरून घेतलं. तसं तर तिथे गॅलरीत वरती स्लॅब आहे त्यामुळे पाणी इतकं मध्ये येत नव्हतं, पण मग थोडं तरी पाण्याचा फ्लो खूप जास्त होतं त्यामुळे ते तोंडावर थोडंफार पडायचं पाणी. आणि नंतर मग पाणी खूप जास्त वाढलं होतं. मग त्यानंतर मग थोडं थांबून घेतलं होतं, पण मग त्याआधी थोडंसं आवरून घेतलं कारण आहे ना झाडांमध्ये ना इतके सारे गवत उगले होते, तर ते झाड कोणतं आणि गवत कोणतं तेच कळत नव्हतं आणि पाण्यामुळे सर्व माती पण खाली पडायची. त्यामुळे मग आज म्हटलं सुट्टी होती तर मग आज व्यवस्थित आवरून घेऊ म्हणून मग आज ते काढलं होतं. पण ते काढलं आणि पावसाला सुरुवात झाली, पण म्हटलं मग आज ते फायनल करूनच टाकू. वेल आहे का हो तो? कसला वेल आहे तो? हा हा ते ब्लू फुलांचा. हा हा हा. बापरे वारं खूपच आहे, खतरनाक पाऊस आला आज. अरे आपलं क्रिसमस ट्री पडलं. खूपच जोरात आहे, काही पाऊस आलाय. थांबून घेता का जरा वेळ? वादळ आहे डायरेक्ट. आहे बघा गुलमोहराचं झाड बघा किती हे झालंय, व्यस्त झालंय. जसं की तुम्ही बघितलं की पावसाचा वेग खूप जास्त वाढला होता आणि पावसासोबत वारा पण खूप जास्त येत होतं. त्यामुळे मग जरा वेळ थांबून घेतलं होतं कारण पावसामुळे ना पूर्ण वाऱ्यामुळे पूर्ण पाऊस तोंडावर येत होता. त्यामुळे मग जरा वेळ थांबलो आणि त्यानंतर मग पावसाचा वेग थोडा कमी झाल्यानंतर सुरुवात केली. जसं की तुम्हाला कळालं असेल की सिन्नरला काल ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. खूप जास्त जोरात पाऊस होता. मी जास्त पावसात नाही काही केलं. पावसाचा वेग थोडा कमी झाल्यानंतर मग ते झाडं पुन्हा लावले. आणि आपण कुंड्या वगैरे ठेवतो त्यामुळे जे ग्रिल होतं तर ते पण खूप घाण झालं होतं. मग ते पण मी थोडा पाऊस चालू होता त्यामुळे मग ते पण स्वच्छ घासलं पावसामुळे आणि पाणी होतं त्यामुळे ते स्वच्छ झालं एकदम. ताईंना दुपारी आंघोळ करायची होती पण इथं बसल्या पावसाने आंघोळ घातली आहे. हे बघा किती जोराचा पाऊस येतोय. बांधलं का ते पण थोडस? वाढलाय ना तो, त्याच्यामुळे ते झुपका असा हे होतोय, पसरतोय. थोडा स्ट्रेट चांगला वाटेल. पाऊस येतोय का काय तिथं? माझी काय हाल झाले आज. आजारी पडली तर मला डायरेक्ट तुझं भाऊ म्हणलं नाही तू तिकडेच जाय पावसात अजून झाडं लाव. मला काही सांगू नको. पण मग काय झाडं पण सगळे माती खाली पडते. हा ना. आणि पाऊस नव्हता तेव्हा आवरायला काढलं होतं, कुंड्या खाली घेतलं, त्याच्यानंतर पाऊस आला परत माती झाली असते आपल्याला. जाऊ दे आता 2च कुंड्या झाल्या, पटकन करून ठेवून देऊ. तुळस घेऊन लावायची आपल्याला. वरती लावू गॅलरीत. वरच्या गॅलरीत तुळस लावू मस्त आता थोड्या वेळाने. आंबे खाऊन गोळा केलाय आता परत झाड लावायचे त्याचं.
मग आता किती दिवसात येणार ते? खूपच ढग गर्जना करताय. अवकाळी पाऊस आहे का पावसाळा आहे? थांबल कधी हा अवकाळी पाऊस? ओरिजिनल पावसाळा चालू आहे आता. तो क्या चल रहा है? पाऊस झालाय आता जेवणचा पूर्ण भिजले. पूर्ण भिजली मी आता आंघोळ करून. आता भूक लागली सगळ्यांना आम्हाला. परत काल पावभाजी केली होती ती उरली. मग आता परत पाव आणून कालचीच पावभाजी मस्त गरम केली आहे. आम्हाला भाऊ गेले पाव आणायला. मी मस्त आता कांदा चिरती. आम्हाला चौघांना भूक लागली आहे. थोडे पाव होते थोडे अजून आणायला गेले. आणि अख्खं पाणी पाणी झालं तर वरती तर डायरेक्ट स्विमिंग पूल झालाय आमच्या इथं. पुन्हा त्या दिवशी आम्ही एवढी टेरेस साफ केली त्याचा काहीच फायदा नाही झाला. फायदा काल बर्थडे झाला. माझं झाड दाखव. झाड मी एवढा पावसात झाड आवरले पण तरी पाणी झालंय पूर्ण. झाड 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 हा तरी पाणी भरलंय त्या कुंड्यांमध्ये सगळं. कांदा कापला. थंडी नाही वाटते पण त्यांना थंडी भरली आहे कारण त्या टेरेस वर गेला होता बरं पावसामध्ये. वारं किती बाहेर. आता कमी झाला पाऊस कमी झाला. खिडकी उघडी. आमच्या बेडरूमची खिडकी उघडी. हॉलची खिडकी उघडी. पूर्ण खिडकीतून घरामध्ये पाऊस. पूर्ण घरात पाणी पाणी. एवढ्या 15 दिवसात आजचा पाऊस सर्वात जास्त जोरात होता. 15 महिन्यापासून पाऊस पडतोय. म्हणजे आज खूपच म्हणजे इतकं घरामध्ये पाऊस आला. खिडक्या उघड्या होत्या. मी तर कसं पावसात पण एवढा पाऊस नव्हता पाहिला. नाही त्या दिवशी रात्री याच्यापेक्षा जोरात होता. रात्रीचा खतरनाक होता. तो फक्त रात्री झाला म्हणून समजलं नाही. आणि लाईट पण गेली. आता जवळपास इव्हिनिंगचे 6 वाजले आणि आमचा पाऊस आमच्या सिन्नर मधला पाऊस जरा कमी झालाय. आज खूप जास्त जोरात पाऊस होता. इव्हन आता बस स्टँड वर सुद्धा वीज पडली. बस स्टँडच्या एक साइडचा स्लॅब पण पडलेला आमच्या इथं. तर तुम्ही इमॅजिन करू शकता की किती जोरात पाऊस झाला. आणि सिन्नर मध्ये नद्यांना पण पूर आलेला आहे. खूप जास्त पाऊस आहे. आणि आता जरा कमी पडलाय पाऊस. लाईट पण आली आहे. तर आता आम्ही फ्रेश झालोय. मम्मीकडे जेवणाचं आमंत्रण आहे पूर्ण आमच्या फॅमिलीला. आमरस पुरणपोळीचं. तर आम्ही पुढे जातोय. बाकीचे मागून येतीलच. तर तुम्ही पण आमच्या सोबत चला. इकडे आल्यानंतर पुन्हा लाईट गेली. पण मग सर्वांना खूप भूक लागली होती. स्वयंपाक तर आधीच झाला होता. त्यामुळे मग सर्वांना जेवायला बसवून दिलं. आणि तसं आमच्या घरच्यांना ना इतकी भूक नव्हती. कारण तुम्ही आधी बघितलंच असेल. आम्ही सर्व आवरल्यानंतर पुन्हा जेवण केलं होतं. साधारण 5-5:30 वाजले असतील. त्यामुळे घरचे बोलले की तुम्ही आधी बाकीचे जेवण करून घ्या मग आम्ही जेवण करू. तसं काही नाही. आणि इकडे परत सुवर्णाताई कांदा कापत होती. कारण भज्यांना पुन्हा भजे करायचे होते. त्यामुळे तिने आधी कांदा कापून घेतला. आमच्या घरातले आले. त्यानंतर मग साधारण 10-10:30 वाजले असतील. त्यावेळेस लाईट आली होती. बाकीचे सर्वजण घरी गेले कारण काहींना लांब पण जायचं होतं. मग ते घरी गेले. मग आमचं जेवण वगैरे झालं. आणि मिस्टर तर खूप उशिरा आले होते. त्यांना असं पण भूक नव्हती पण खूप आग्रह केला होता सुवर्णाताईने. त्यामुळे मग त्यांनी थोडासा सारभात खाल्ला. तसं तर त्यांना भूक नव्हती. ते येणारच नव्हते. पण मग मी त्यांना फोन करून बोलून घेतलं. म्हटलं 5-10 मिनटासाठी का होईना पण या. तसं ते बोलले की अगं मला खरंच भूक नव्हती. पण म्हटलं मग आता थोडंसं जेवण करा. त्यानंतर आम्ही थोडा वेळ जेवण झाल्यानंतर मग त्यांचं जेवण होईपर्यंत गप्पा वगैरे मारल्या. इकडे आपले गणपती बाप्पा बघा किती छान दिसत होते. मग सर्व झाल्यानंतर मग आम्ही पुन्हा घरी गेलो. चला आम्ही आताच घरी आलो. 12 वाजले. जेवण वगैरे झालं आणि गप्पा मारत बसलो होतो. त्यामुळे अजून थोडा उशीर झाला. आणि तिथे गेलो. त्यानंतर लाईट नव्हती. तुम्ही बघितलंच आज किती पाऊस आला ते. म्हणजे अक्षरशः चक्रीवादळच होतं. ढगफुटी पाऊस म्हणजे ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असेल. नरला खूप जास्त पाऊस होता.
आणि आमच्या सिन्नरच्या बस स्टँडवर वीज पण पडली, हा. त्यामुळे तिथला स्लॅबही तुटला आणि खूप लोकांची नुकसान झाली, खूप झाडं तुटले आणि लाईट पण गेलेली होती 2-3 तास, त्यामुळे खूप म्हणजे प्रॉब्लेम आला. पण मग पण आता काही सांगू शकत नाही, आता आली पण किती वेळ राहील ते पण नाही माहिती, कारण फक्त 10 मिनिटं येते परत जाते, 10 मिनिटं येते परत जाते, असं होतंय पाऊस. आणि खूप जणांनी तर अंधारातच जेवण केलं, पण आम्ही जेवायला बसलो तेव्हाच लाईट आली आणि मग नंतर थोड्या गप्पा मारल्या ना, आता आम्ही घरी आलोय. तर आता आम्ही पण खूप दमलोय, झोपायचंय. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री. गुड नाईट सगळ्यांना.